फायर ब्रिगेडची इनोव्हाला धडक, सुदैवाने जीवितहानी नाही। कळंबोली सर्कलकडून कर्नाळा स्पोर्ट क्लबकडे विरुद्ध दिशेने भरधाव जाणाऱ्या पनवेल महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या वाहनाने इनोव्हाला जबर धडक दिल्याची घटना गुरुवारी 28 नोव्हेंबरला घडली। यात इनोव्हा MH क्रमांक 43 AN 0050 या गाडीचं नुकसान झालं असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। खांदेश्वर परिसरात आग लागल्याने तेथे जाणं गरजेचं होतं, म्हणून गाडी भरधाव वेगात होती असा दावा वाहन चालकाने केला। परंतु वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने जात असल्यामुळे जवळपास कुठल्याच प्रकारची आग लागली नसल्याने प्रत्यक्षदर्शींनी आश्चर्य व्यक्त केलं। शिवाय कॉलवर जाताना गाडीचा सायरन आणि लाल दिवा चालू ठेवणं गरजेचं असतं। त्यापैकी दोन्हीही या वाहनावर सुरू नसल्याने वाहन चालकाकडून चूक झाल्यानेच अपघात झाल्याचा दावा इनोव्हा चालकांनी केला। मात्र अग्निशामक दल अत्यावश्यक सेवेत येत असताना वाहन चालकाला वाहतुकीचे नियम माहीत नव्हते का? जर आग विझवण्यासाठी जायचं असेल तर वाहन विरुद्ध दिशेला का गेलं? अपघातात सुदैवाने वाहनाचंच नुकसान झालं। कोणाचा मृत्यू झाला असता तर कोण जबाबदार असतं? इनोव्हा गाडीच्या नुकसानीस जबाबदार कोण आहे? पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल होणार का? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित होतात। याबाबत पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने या अग्निशमन दलाच्या वाहनाची चौकशी करावी आणि वाहन चालक दोषी असल्यास तत्काळ निलंबित करावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, कोकण संध्या न्यूज, पनवेल।